गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू डे अँड न्यू व्लॉग. तर आता सकाळी मी उठली आहे कारण आम्हाला पुण्याला जायचं आणि बघा इतकी थंडी वाजते ना इथे की अक्षरशः तोंडातून धूर निघतो, एवढी थंडी वाजते. आणि आता आम्हाला आवरायचं, तुम्हाला इथलं वातावरण दाखवते. हे बघा कसलं भारी वातावरण झालं एकदम सकाळी आणि इव्हिनिंगला खूप छान वाटतं इथं. आणि हे बघा शेती इथं असल्यामुळे आम्हाला खूप थंडी वाजते. तर चला आता आवरायचं आहे कारण पुण्याला पण निघायचं आहे आम्हाला. तर सकाळी आता आम्ही ऑमलेट खाऊन जाणार आहोत आवरून. हा, आणि इकडे कपडे बघा सगळे काढून ठेवलेत, आता भरायचे फक्त. तर नाश्ता चालू आहे. 2 आमलेट तुला. हे तुझे, हे माझे. मी आता नाही खात, मी आंघोळ झालो होतो. चालते. बाय बाय 22 फटा. बाय बाय. आम्ही चाललो म्हण, आम्ही चाललो. आम्ही चाललो. इधर पुढे ठेव, हे पुढे ठेव. सोनू बाबाच्या मुलीला द्यायचंय, तिचेच आहे टोपी. आता खिशात ठेव. तर आता आम्ही चाललेलो आहोत आणि आता जाता तुम्हाला आमचं शेत दाखवते, हायवेच्या शेजारचं जे आहे ते. आणि मला खूप सगळं शेती आमची जी होती ती एक्सप्लोअर करायची होती, पण तेवढा वेळ भेटला नाही. तर आता ते एक शेत आहे ते मी तुम्हाला दाखवते जाता. सगळ्यांना भेटत आता आम्ही चाललोय. आणि इथून असं वळून गेलं की तिकडेच आमची शेती आहे, तुम्हाला दाखवते आता जाताना. इथे आमची शेती आहे, सगळे बाहेरच बसलेत. इकडे शेवग्याचं झाड झाकून ना, शेवग्याचं झाड. गावात काय इकडे आमची शेती आहे बघा ही. इथं हायवे आणि इकडे शेती. अयो जिजा, हाय. शेवग्याच्या झाडाला शेंग आलेत का बघा की. सगळी इकडे आम्ही ऊस लावलाय, ऊस. अरे देवा, हे बघा इकडे पण ऊस लावलाय, इकडे पण ऊस लावलाय. नाही येत तुम्ही? शेंग आहेत का बघते ना मी. पण आता सगळी फुलंच दिसत आहे, शेंगा दिसतच नाहीये. आणि आमच्या झाडाच्या शेंगा खूप म्हणजे खूप टेस्टी आहेत, पण आता शेंगाच नाहीत आलेले त्याला. हे आमचं इथलं हायवेच्या शेजारचं हे आमचं शेत आहे. आणि अजून तिकडे पण आहे, खंडसच्या तिकडे, पण तिकडे जायला आता वेळ नाही आम्हाला. हे काय लावलं इथं? हा काय, हे आमचे भाऊजी आहेत आणि त्या माझ्या जाऊबाई आहेत मोठ्या. रोपाचीच लागण करून नाही ना, ते आता आहे ना करून टाक ना, आहे का नाही? ते तोडून टाकतो. क्लीन आहे, मस्त आहे. जाताना पण हंबा पाहिजे. असं घेऊन गेले बघा. ए वीरा लाजरी, आणि ती ओवी, ती पण लाजरी. चला आता आम्ही निघतो, उशीर झाला आम्हाला. नाही म्हणता 11 वाजलेत. चला कोंबडी. आता यात्रेला डायरेक्ट. गावची यात्रा. हा, रोप लावलं काही नाही परत कांद्याचं. आता आम्ही आले सोनू बाबाच्या घरी स्वामिनीला भेटायला. जिजा गेलीये, मी थांबले इथे. आणि हे सोनू बाबाचं घर आहे, मयूर बाबा आणि सोनू बाबा. चिंच बाबा कसलं लागलं, मला वाटतं चिंच घेऊन जाव्यात. स्वामिनी कोण आले? कोण आहे? अगं जिजाला दाखव कोंबडी.
वेदूचा सर्ग कोंबडी दाखव. ए दाखव तिला कोंबडी. कोंबडीला हाक मार. काय खाताय? हाक मार तिला म्हणावची झाली या. हाक मार की कोंबडीला. दुपारी मी म्हटलं अगं ती त्याला म्हटलं 2-3 वेळा घेऊन ये म्हणून तिला आणि बसल्या मग ही कशाची काय क्लॅरिटी पाहिजे तुला मोबाईल. आज नाही ये जा म्हणा हा भाऊ लागतो राजू. तुझं नाव काय आहे? तुझं आणि तुझं तुझं नाव काय आहे? तुझं नाव काय? काय? स्वामिनी. तुझं नाव सांग की जिजा पूर्ण नाव सांग तुझं. हा 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 आता स्वामिनी तू सांग नाव. जिजा अमर जाधव. हा वेदूता तू तुझं सांग. नाव सांग. हा आता हसा दो सगळी. असं हात वर करून सगळ्यांनी हा नाच तिघ पण. हा हा उभा राहा. उभा राहून नाचा. हा इकडे येतं. इकडे. हा नाचा. हा 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 बस 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 बसा येड्यांनो बसा. तर आता आमचा दौरा चालू झाला. आता आम्ही चाललो पुण्याला. बाय बारामती. पुन्हा येऊ आपण. पुन्हा येऊ परत येऊ. मी गाडी चालू करते आता स्वतः चालत. मोरगाव ते जवळजवळ सासवडच्या इथपर्यंत एकटीने गाडी चालवली आहे. आणि आता आम्ही जेवायला थांबलोय हॉटेल गावकरीमध्ये. आणि आता मेनू ठरवायचा चाललाय. घ्या ना. तूच ठरव. मी ठरू. तर आता आम्ही जेवण मागवलंय आणि मी चिकन थाळी मागवली आणि दाखवून तुझे आणि मटण थाळी मागवली. खायला पण लगेच चालू करतो. आणि गावकरीची खरं टेस्ट चांगली आहे. मी 2-3 वेळा जेवले. आम्हाला फर्स्ट टाइम जेवतोय. कसं आहे ना? हे असं आयतं द्यावं लागतं. चला आता आम्ही जेवण करतो. आमचं आता जस्ट जेवण झालं ना आम्ही निघालो. आणि हा मॅडम खूप वेळ झाला झोपलेत. जेव्हा आम्ही जेवण करत होतो त्यावेळेस असं वाटत होतं की उठावं हिने, कारण थोडंसं खाल्लं असतं तर आम्हाला बरं वाटलं असतं. खूप प्रयत्न केला पण काय मॅडम उठल्या नाहीत आणि अजून पण झोपलेली आहे. आता उठेल त्यावेळेस तिला काहीतरी चारावं लागेल परत. चला आता डायरेक्ट पुण्याला थांबायचं. कुठे? घरी. येस. हा मला खरंच सुकून इथं आल्यानंतर मिळतो दत्तनगरमध्ये. जवळ आले की असं वाटतं यार बरं झालं जवळ आलो. आणि आता आम्ही लवकरच पोचणार, झोपणार मस्तपैकी. आता आम्हाला 3:45 झालेत. आम्ही निघालो होतो 12 वाजता. 3:45 झालेत. तर जाऊन मी तरी झोपणार आहे. अमरचं चाललंय मसाजचं प्लॅन. मुलगा बोलवायचा आणि मसाज करून घ्यायची, पण मी तर झोपणार आहे आराम. तर हे बघा हे आमच्या राईट नाव कंडिशन. कसे सगळे झाले थकलेत. जिजा मॅडमची चांगली झोप झाली आहे. आम्हीच दोघं बघा तर कधी झोपते असं झालेलं कंटाळा आलाय. चला माझ्या नवऱ्याने मला मोबाईल गिफ्ट केलाय. हा थँक्यू. आज गावावरून आलो तर लगेच तोंडाला फेस पॅक ही ती लावायचं चाललंय. इथं आम्ही 20 वर्ष झालं जाऊन येऊन करतोय, कधी तोंडाला अजून काय लावलं नाही. नको सांगू. मी इथल्या इथं जायचं म्हणलं तरी मला करायलाच नव्हतं. काळच पडलंय तोंड. ऑप्शनच नाहीये. तिचं तर जाऊन दे. पण जिजा इकडे बघ. जिजा इकडे बघ. इकडे इकडे इकडे. लावते थांब. जिजाचा पण जिजाला पण लाव काहीतरी रे. तिला तिचं तोंड उरलं पण आहे आणि काळं पण पडले. ती आहे ना मागती मला. मग तिला ब्रशने घासून काढ. नाही
ती मी ही लावते ना ती मागते, मग मी ही म्हणून तिला मॉइश्चरायझर देते मगचपासून. हा का तिला कपड्याच्या ब्रशने घासून काढ मग. कपड्याच्या ब्रशनी. हा कसली चुमचुम करते माझं. टॅनिंग झालं तेवढं, काळी झाली तोंडाला बांधून सगळं करून पण एवढं झालंय. कसं तुला आता इथं इथून पुढे गावाला ठेवूयात. चालेल मला, चालेल ना जिजा. तर आता जस्ट माझा डिटेन झालेला आहे, म्हणजे थोडंसं क्लीनअप केलंय स्क्रब वगैरे, कारण खूप म्हणजे खूप स्किन जी होती ना ती टॅन झाली होती. प्रवासामुळे पण असेल आणि गावाकडच्या वातावरणामुळे पण असेल त्यामुळे. आणि आता हे बघा मी सगळा पसारा काढला बॅगांमधून, बॅगा कारण आवरायचे. परत उद्यापासून आम्हाला सॅटर्डेपर्यंत अजिबात वेळ नाही आहे आणि दुपारी झोपलेले अजून अंथरून तसेच आहेत. त्याचे पण घड्या घालायच्या, तिकडे काय कपडे इकडे काय कपडे. बापरे असं झालं आता. मला पटपट आवरते आणि मग मला आपण जेवायला मोकळी मी, कारण आता आम्हाला भूक पण लागली आहे खूप जोराची. आणि बघा थोडंसं काही ना पण फरक असं मला जाणवतोय. तुम्हाला जाणवतोय का ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. कारण मी फक्त स्क्रब केलेला आहे, डिटर्न मास्क लावलेलं आहे, बस तेवढंच केलेलं आहे, बाकी काही नाही. आणि नंतर ना सगळं झाल्यानंतर सिरम थोडं लावलेलं आहे, फेस सिरम, बाकी काहीच केलेलं नाही आहे. तर चला आता मी पसारा आवरते, त्यानंतर जेवायचं आहे. बघा सगळं आवरल्यानंतर कसं वाटतंय. सगळं आवरलं ना, आता आम्ही रांगोळीला गेलाय तर जिजा पण त्याच्यासोबत गेले, मग तिचे कपडे काढून ठेवले. बाकी सगळं एकदम मस्त असं क्लीन केलंय. काय हे बघा अख्खी बेडरूम कशी क्लीन मस्त वाटते. आम्ही जेवण करायला घेतो, फ्लावरची भाजी आणि भाकरी बनवली, कारण सगळं आवरले बिवरलं. आता जेवण करून डायरेक्ट झोपतो, कारण सकाळी लवकर उठायचं आहे आम्हाला. आत्ता असला घाण किस्सा झाला ना, मी व्लॉगची एंड करत होते, सॉरी व्लॉगचं एंड करत होते आणि मला माहीतच नव्हता की फ्रंट कॅमेरा चालू आहे. आणि मी बोलते मी हा व्हिडिओ पण टाकेल म्हणजे या ह्याच्यामध्ये. आणि मी बोलते आणि मला माहीतच नाही की फ्रंट कॅमेरा चालू आहे, सगळं फ्रंटचं दिसत होतं. इट्स ओके होत राहतं. तर चला आजच्या व्लॉगची एंड मी इथेच करते. आता आमचं जेवण वगैरे झालं तर निवांत झोपतो. आता आपण भेटूयात उद्या. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय. तर आजच्या व्लॉगची एंड आम्ही इथेच करतो. जेवण वगैरे झालंय, आता निवांत झोपतो. व्हिडिओ चालू रीलची ठेवून कॉपीराईट येईल ना याच्यात जर अशीच रील चालू राहिली तर.